हाय ताईनो, नमस्कार सगळ्यांना. माझा श्री गणेश श्री स्वामी समर्थ. आजचा जो ब्लॉग आहे ना, तो आपल्याला स्पेशली मी सिरमवरनं देत आहे. बऱ्याच ताईंना सिरम कसं लावायचं ते माहिती नसते आणि त्याच्यामुळे त्या म्हणतात आम्ही सिरम तर घेतो, पण आपल्याला त्याचा उपयोग कसा करायचा हा मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळे आम्ही ते प्रोडक्ट घेतो आणि असेच ठेवून देतो. का तर घेताना घेतो, पण आम्हाला त्याचा उपयोगच माहिती नाही आणि समोरच्यांना आम्ही विचारलं पण नाही. मग तो आम्ही घ्यायचं आणि असंच ठेवायचं, लावायचं कसं त्याचं माहिती नाही, म्हणून ते आमचे पैसे वेस्ट होतात. तर अशा ताईंसाठी एका ताईंनी रिक्वेस्ट केल्यामुळे मी सिरमवर व्हिडिओ बनवत आहे. नाहीतर आपला व्हिडिओ आज दुसऱ्या सब्जेक्टवर होणार होता. पण मी सगळ्यांना सांगते ना, कोणाची काही क्वेरी असेल तर मला नक्कीच सांगा, मी नक्कीच तुम्हाला आन्सर करेल किंवा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. तर त्या ताईंनी सांगितलं की माझ्याकडे खूप सारे सिरम असेच, मी हर टाईम चांगले सिरम कोणी सांगितले का घेत असते, पण मला सिरमची आयडिया झिरो आहे किंवा स्किन केअरची आयडिया झिरो आहे. मी कसं अप्लाय करू मला काहीच माहिती नाही. त्याच्यामुळे मी ती घेऊन असेच ठेवते आणि असेच माझे पैसे वेस्ट होत असतात. त्याच्यासाठी मी आज त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. ताईंना तुम्ही कुठले पण सिरम घेतात, कुठल्या ब्रँडचे घेतात किंवा बघा, समजा आपण ब्रँडचे सिरम घेतले तर ओव्हियसली त्याच्यामध्ये काही ना काही इन्ग्रेडियंट्स असे असतात की ते कंटिन्यू आपण जर यूज नाही केले तर आपल्या स्किनला ते प्रॉब्लेम करू शकतात. पण आयुर्वेदिकचे सिरम असे नसतात. आयुर्वेदिकचे सिरम तुम्हाला जितक्या मनात असेल तितकं तुम्ही लावून वापरून सोडून दिले म्हणजे बायचान्स आता सपोज तुम्ही सांगाल की ताई मी फक्त 2 महिनेच वापरेल, त्याच्यानंतर मी नाही वापरणार, मग चालेल का? तर हो चालतं. ताई मी 1च महिना वापरेल, चालतं. ताई मला कंटिन्यू वापरायचं आहे तरीसुद्धा चालतं. म्हणजेच तुम्ही कंटिन्यूसुद्धा वापरू शकता किंवा मध्येच ब्रेक घेतला ना, जसे बऱ्याचशा ताई मला सांगतात की ताई आम्ही डे नाईटचे क्रीम वापरतो. कुठल्या प्लॅटफॉर्मचं आपण नाव नाही घेत आहोत, पण सपोज आता ताई मी मार्केटमधून कुठल्या क्रीम आणल्या आणि मीने थोडे दिवस वापर केला, थोडे दिवस माझी स्किन चांगली वाटते, पण देन त्याच्यानंतर आम्ही थोडे दिवस ब्रेक केला की माझी स्किन खूप खराब होते आणि नंतर माझ्या स्किनला सगळे पुरळ येतात, मोठे मोठे पिंपल्स येतात, स्किन पूर्ण माझी अशी एकदम डल होऊन जाते. अशा बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट केलेल्या आहेत, बऱ्याचशा ताईंनी मला पर्सनली मेसेज केले आहेत. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर कसं असतं बघा ताई, जर आपण केमिकल्सवाले प्रोडक्ट वापरले ना तर अशामध्ये असे प्रॉब्लेम 100% आपल्याला होत असतात. का तर त्याचं ते सांगणंच आहे. तुम्ही कंटिन्यू वापरणार तरच तुम्ही चांगल्या दिसणार आणि कितीही तुम्ही कंटिन्यू वापरा आणि कितीही तुमची स्किन चांगली असली तर एक ना एक दिवस तुमच्या स्किनला ते स्किनचे रोग 100% त्याच्याने होत असतात, होणारच, ह्याची 100% गॅरंटी असते. फक्त तुम्हाला त्याचं नॉलेज नाही आहे, तुम्हाला त्याची माहिती नाही आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स, कुठले कुठले पार्ट्स ॲड होतात, काही काही त्याच्यात प्रमाण असतात, सगळं काही तुम्हाला माहिती नसतं. त्याच्यामुळे तुम्ही काय पण घेतात, काय पण लावतात आणि मग मोठे मोठे प्रॉब्लेमला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. खूप मोठे मोठे स्किनचे आपल्याला कॅन्सर होतात, स्किनचे आजार होतात, बॉडीमध्ये सुद्धा आजार होतात. त्या प्रोडक्टमुळेच आपल्याला हेअरफॉलचा सुद्धा प्रॉब्लेम होतो, खूप सारे प्रॉब्लेम असतात. तर सांगणे इतकंच आहे. आपण जर बोलायला गेलो ना तर पूर्ण दिवस कमी पडेल, पण जितके मोठे व्हिडिओ होत असतात तितके व्हिडिओ मोठे बघायला कोणाकडे वेळ नसतो, म्हणून आपण थोडे थोडे पार्ट्समध्येच व्हिडिओ बनवतो, जेणेकरून शॉर्टकट तुम्ही ते बघून म्हणजे 1 पार्ट्स 2 पार्ट्स असे पार्ट्स सोडून मी तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ करते, जेणेकरून माहिती तुमच्याकडे व्यवस्थित टाईम टू टाईम येत राहणार आणि तुम्ही त्याच्यातनं काहीतरी चांगलं शिकून व्यवस्थित तुम्ही तुमची केअर, स्किन केअर, हेअर केअर आणि बॉडी केअर करू शकता. त्याच्यासाठी माझे प्रयत्न. तर सिरमचं बघा कसं असतं माहिती आहे का, आयुर्वेदिक सिरम तुम्ही दिवसातनं 2 वेळा लावायचं आहे. सकाळी आंघोळ झाल्याक्षणी तुम्ही लावू शकता. सपोज तुम्ही कुठली क्रीम लावत नसाल तर आंघोळ झाल्याक्षणी तुम्ही सिरमसुद्धा लावू शकता, किंवा तुम्ही कुठली क्रीम लावत असाल तरीसुद्धा पहिलं तुम्ही सिरम अप्लाय करा आणि नंतर क्रीम लावा. किंवा क्रीम लवकर म्हणजे सकाळी मला लावायला जमत नाही, माझा ब्रेक झाला, तर ठीक आहे, इव्हिनिंगला लावा. 2 टाईम असतं, सकाळी पण लावू शकता, संध्याकाळी पण. मोस्ट ऑफ ज्यांना नाहीच जमत, ज्या डेली वर्किंगच्या वुमन आहेत, ज्यांना रोज जॉबला जावं लागतं, खूप धगधग असतं, बऱ्याचशा ताई पर्समध्ये सोबत घेऊन जातात, ट्रेनमध्ये बसून लावतात, तर बऱ्याचशा ताईंना नाही जमत, मग ते संध्याकाळी चांगली स्किन केअर करतात, मग संध्याकाळी लावा. फक्त 5-6 बूंद घ्यायचे आहेत, 5-6 थेंब घ्यायचे आहेत, ड्रॉप घ्यायचे आहेत, हातावर नाही घ्यायचे, असे फेसवरच घ्यायची बॉटल, अशी ओपन करायचे, असे फेसवर 1 2 3 असे 5-6 डॉट घ्यायचे आहेत. हलका हात घ्यायचा आणि हलक्या हलक्या हाताने तुम्हाला व्यवस्थित मसाज करायचा आहे. हलक्या हलक्या हाताने तुम्हाला व्यवस्थित
हलक्या हलक्या हाताने असं मसाज करून तुमच्या स्किनला असं डॅब 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 करायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनटं असं डॅब 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 करायचं आहे, ज्याच्याने ते सिरम आहे ना ती पूर्ण तुमच्या फेसवर व्यवस्थित ऑब्झर्व होते, व्यवस्थित तुमच्या स्किनवर ऑब्झर्व होते. इतकंच करायचं आहे. अगदी असं जोरात जोरात पण मारायचं नाही. जितकं तुमच्या म्हणजे बोलतात ना हातामध्ये जोर आहे, जितकं आहे तितकं मी लावलं तर गाल सुजलं असं नका. नाहीतर सांगाल ताई तुम्हीच बोलल्या ना मारत जा म्हणून मी मारलं, असं नाही. मी तुम्हाला हलकाच सांगते. ठीक आहे ताई नो ज्या पण माझा व्हिडिओ बघतील नक्की हसतील का, तर मी म्हणजे एक प्रकारचं म्हणजे बोलतात जोक नाही, पण हे रिअल सांगते. बऱ्याचशा ताईंना कळलं नाही का मग त्या जोरात जोरात मारतात. त्याच्यासाठी सांगते हलक्या हाताने फक्त असं डॅब डॅब करायचं हलक्या हलक्या हाताने, म्हणजे ते ऑइल लावले ना ते व्यवस्थित स्किनमध्ये असं मच होत असते. ठीक आहे ताईंनो. आणि हलक्या हातानेच तुम्हाला मसाज करायचं आहे, जोरात जोरात असं लगडायचं नाही. बऱ्याचशा ताई असं जोर लावतात एकदम, तसं करायचं नाही. एकदम हलका हात ठेवायचा आहे. आणि बघा 100% त्याच्याने तुमच्या स्किनला चांगला इफेक्ट होणार. डोळ्यांना सुद्धा तुम्ही लावू शकता. या फिंगरने लावायचं आहे, बाकी कुठलीच फिंगर घ्यायची नाही. फक्त आणि फक्त हीच फिंगर घ्यायची डोळ्यांकडे लावताना आणि अलगत लावायचं आहे. जसं मी क्रीम लावायला तुम्हाला सांगते डोळ्यांखाली अशी अलगत या फिंगरने, तसंच तुम्ही हे सिरमसुद्धा लावू शकतात. बघा या स्टेपने तुम्हाला लावायचं आणि या स्टेपने तुम्हाला व्यवस्थित सिरमसुद्धा फॉलो करायचं आहे. ठीक आहे ताईंनो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, माहितीपूर्वक वाटला का, मीने जी तुम्हाला माहिती दिली ती चांगली वाटली का, त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला चांगलं शिकायला भेटलं का. नक्कीच माझ्या सगळ्या प्रश्नांचे कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की हो ताई खरंच आम्हाला चांगलं वाटला व्हिडिओ, काहीतरी समजतं. तुम्ही जसं आम्हाला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करतात नक्की आम्हाला समजतं. आणि असेच आमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवत राहा. जर तुमची रिक्वेस्ट असली तर 100% मी रोजच प्रयत्न करेल एक दिवस आड माझ्या माऊलींसाठी काहीतरी चांगली माहितीपूर्वक व्हिडिओ बनवत राहू आणि तुमच्यापर्यंत शेअर करत राहू. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि छान छान कमेंट करायचे. आणि आणखी कुठले चांगली कुठल्या प्रोडक्टविषयी तुम्हाला माहिती हवी आहे, कुठल्या प्रोडक्टविषयी डिटेलिंग माहिती देऊ किंवा कुठले प्रोडक्ट कसे अप्लाय करायचे मला तुम्ही नक्कीच सांगा, कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या सांगणीनुसार व्हिडिओ बनवण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. का तर बोलत राहील तर खूपच मोठे व्हिडिओ होतील आणि मग तुम्ही स्किप कराल. स्किप केलं तर माझी माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाही. म्हणून मी छोट्या छोट्या व्हिडिओमध्येच तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमचाही टाईम वाचेल आणि माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. ठीक आहे. तर आजच्या पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.